कसबा बावड्याचे आज जे काय दिसते ते सगळं त्यांच्यामुळे. म्हणजे बावडा म्हटले की डी.वाय. पाटील असं म्हटलं की आम्हाला जरा बरं वाटत. आता ती पोकळी भरून काढणं शक्य नाही. त्यांचं नावच तर मोठं त्यांनी केलेलंच आहे, तर ती पोकळी भरून येऊ शकते. नमस्कार, मी ऋषिकेश, पिंपळा तरुण भारत कोल्हापूर. कालच आदरणीय डी.वाय. पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालं. त्याच निमित्तानं आपण बावड्यामध्ये गावामध्ये आलेलो आहे की लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. तर चला त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटलं काल जे बातमी ऐकल्यानंतर पहिली भावना काय होती तुमची? दादांचं निधनाची बातमी आम्ही टीव्हीवर ऐकून एकदम भावुक झालो. दादांचा जाणं हे आम्हाला फार जीवाशी लागलेलं आहे. कारण दादाने आमच्यासाठी, आमच्या म्हणण्यापेक्षा बावडेकरांच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. या दादांच्या आशीर्वादामध्ये बावड्यामध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमुळं इथे बावड्याच्या लोकांनी रोजगार मिळाला. काही लोकांच्या मेस चालू झाल्या, काही स्टेशनरी दुकान चालू झाली, काही लोकांना रूम भाड्याने द्यायला हे झालं. त्यामुळे दादांच्या आशीर्वादामुळं बावड्यातल्या लोकांनी उत्पन्नाचं साधन भरपूर प्रमाणात मिळालेलं आहे. आणि दादांनी जे शिक्षण चालू केलं ते दादाने हे महाराष्ट्रामध्ये नाव केल्यासारखं केलेलं आहे. एक शिक्षण महर्षी, समाजसेवक म्हणून त्यांचं मोठं नाव होतं महाराष्ट्रभर, देशभर. काय वाटतंय तुम्हाला? नाही, चांगलं आहे. सांगतो ना, दादानी, मला वाटतं आम्ही लहानपणी शाळेला होतो 80च्या दरम्यान बावडा हायस्कूलला. तर तिथं त्या ग्राउंडवरती त्यांनी त्याला पाया काढला इंजिनिअरिंग कॉलेजचा. तिथंच त्यांनी जी पहिली बिल्डिंग उभा केली. त्यापासून शिक्षणाचं वारं जास्त वाहत गेलं. त्याच्या आधी कधी आमच्या ऐकण्यात नव्हतं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे काय. आता आपल्यासोबत काही महिला पण आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घ्या की त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत. मी ऐकून आम्हाला वाईट वाटले. ते आमच्या गल्लीतच त्यांचा बंगला आहे. त्यांच्यामुळे भरपूर बावड्यात रोजगार मिळालाय. त्यांच्यामुळे शिक्षण, भरपूर लोकांना शिक्षण मिळाले. एक थोर व्यक्तिमत्व होते. शिक्षणाचा पाया त्यांच्यामुळं भक्कम झाला. त्यांच्यामुळे आम्हाला बावडा म्हटले की डी.वाय. पाटील असं आम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल हे वाटत होतं मनात. म्हणजे बावडा म्हटले की डी.वाय. पाटील असं म्हटले की आम्हाला जरा बरं वाटत. आता वाईट वाटते आम्हाला. या गावचे असल्यामुळं आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे, डी.वाय. पाटील दादांचा. त्यामुळं एक बावड्याचे मूळ का त्यांचा बावडाच आहे. त्यामुळं आम्हाला त्यांचं खूप दुःख आहे ते गेल्यामुळं. आणि आम्ही आता त्यांचे शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं कार्य तसं कुणी केलेलं पण नाही अजून. एवढं शिक्षण क्षेत्रात त्यांचं खूप कार्य मोठं आहे. हॉस्पिटल असू दे, डी.वाय. पाटील कॉलेजेस असू देत, त्यांच्यामुळं भरपूर जणांना त्यातून खूप मोठे उभारण्याची संधी मिळालेली आहे. कालची बातमी ऐकल्यानंतर पहिली भावना नेमकी काय होती? खूप दुःख वाटलं आम्हाला. कारण असं आमच्या गावचे असल्यामुळं आणि जवळचेच एकदम आम्हाला असं घरचे असल्यासारखं आम्हाला वाटतंय. ते असं वेगळं असं आम्हाला काय वाटतच नाही. असं आहे, आमच्या घरचंच एखादी व्यक्ती गेलेला असं आमचं दुःख झालेलं आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील हे पद्मश्री भूषण पुरस्कार आमच्या गावचेच होते. त्यांचे भरपूर शिक्षण संस्था ओपन केलेल्या आहेत आणि त्यामुळं एकदम अचानक झाल्यामुळे खूप मोठा धक्का बसला आहे. कालची बातमी ऐकल्यानंतर जरा धक्काच बसला मोठा. कसबा बावड्याचे आज जे काय दिसते ते सगळं त्यांच्यामुळे. पहिली साधी घरं होती, आज मोठी बंगलं झाले. ते त्यांच्यामुळे कॉलेजमध्ये सगळ्यांना धंदे मिळाले, खानावळी काढल्या. आज मोठमोठे बंगले झाले ते त्यांच्यामुळे. आणि आज घरोघरी त्यांना देव मानले जातात. आज त्यांच्यामुळे सगळं काय असेल मग ते त्यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांचं एवढं समाजकार्य मोठं आहे, शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं कार्य आहे, त्याबद्दल काय सांगा? त्यांच्या कार्याची बरोबरी होऊच शकत नाही, कोणीच करू शकत नाही. आणि एवढं प्रचंड मोठं त्यांचं जाळ आहे. फार कसबा बावडे त्यांची सुरुवात आहे. मग ते पुणे असेल, मुंबई असेल, मग कुठं दिल्ली, नेपाळ असेल, गोवा असेल, अनेक ठिकाणी त्यांच्या मोठमोठ्या संस्था उभ्या आहेत. आज लाखो कर्मचारी त्यांच्या आहेत. आज भरपूर नोकऱ्या लावलेल्या आहेत, लोकांना रोजगार मिळालेला आहे. मग ते अनेक धंदे असू द्यात, पानपट्टी असू द्या, हॉटेलाचं असू द्या, अशा अनेक लोकांना त्याच्यामुळे रोजगार मिळाल्या, परत नोकऱ्या लावलेल्या आहेत. आणि चांगलं केलं. त्यांचं फक्त नावच नव्हतं तर ती कोल्हापूरची बावड्याची ओळख होती आणि आता तीच हरवली. काय भावना आहे? आता ती पोकळी भरून काढणं शक्य नाही. त्यांचं नावच तर मोठं त्यांनी केलेलंच आहे, तर ती पोकळी भरून येऊ शकते. प्रचंड हानी झाली.
तर आता आपल्यासोबत आहेत आदरणीय डी वाय पाटील साहेबांचे एक जुने मित्र, त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत. काका नमस्कार. डी.वाय. पाटील हे मोठे अध्यक्ष होते आणि पहिल्यापासून मोठं कार्य करत होते आणि त्यांचं काम मोठं असल्या कारणानं लोकांना त्यांनी बरीच मदत केलेली आहे. त्या मदतीचा सगळ्यांना त्याचा अनुभव आहे, त्यामुळे लोक सगळी त्यांच्या साथीसाठी पुढे येतात. दादा रेवा पाटीलचे आमच्या बावड्याकरांचे दैवत होते आणि त्यांनी आमच्या बावड्याच्या समाजाला एक चांगली सामाजिक दिशा देण्याची, आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला किंवा त्यांनी सिंहाचा वाटा आहे बावडेकरांच्या आर्थिक प्रगतीमध्ये. सगळ्यांचे व्यवसाय त्यांनी भरपूर वाढवलेले आहेत. तळागाळातल्या लोकांनाही त्यांनी शैक्षणिक असू दे किंवा सामाजिक असू दे सगळं त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या घरात गेलं प्रत्येक व्यक्ती कोणी रिकामा हाताने परत आलेला नाही. आम्ही पहिल्यापासून बघतोय. आमचे देऊळ होतं, देवळाला आम्हीच मागायला गेलतो त्यांना सिमेंटची पोती किंवा कॉन्क्रीटचे पैसे द्या, तर त्याला आम्हाला सगळे कॉन्क्रीटचे पैसे पण ते आम्हाला दिलेले आहेत. असं साहेबांना सांगेल तेवढं कमीच आहे. आणि दादा एक गुरुस्थान होते बावडेकरांचे आणि आमच्या घराला कुटुंबाचे सदस्य केल्यासारखं मला वाटतंय. आणि ह्या क्षणी आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. एखादी जुनी आठवण काय आहे का तुमचं? ज्यावेळी मी 10वीला होतो त्यावेळी आम्ही इथं आम्हाला स्टडी रूम होती आणि स्टडी रूमला आम्ही NK वेडेकर सरांच्याकडे आमचे वर्ग शिष्य होते. आम्हाला स्टडी रूमची आवश्यकता, आम्ही पोरांनी सगळ्यांनी सांगितले आम्हाला स्टडी रूम द्या म्हणून. तर ते एका मिनिटात त्यांचं अख्खं कॉलेज आम्हाला 10वीला पहिल्यांदा स्टडी रूम त्यांनी सुरू केली. डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रात्रभर आम्ही तिथं अभ्यास करत होतो आणि आम्हाला कशाच तिथलं कोणी आम्हाला त्यातले शिपायाने म्हणा की कोणी आम्हाला त्यांनी विरोध केला नाही की बाबा तुम्ही कुठली पोरं, तुम्ही 10वीला आहे कॉलेज आहे, तरी पण तुम्ही आम्हाला पूर्णपणे प्रवेश देत होते. रात्रभर आम्ही अभ्यास करत होतो, वाचन करत होतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला चांगला मार्क आम्ही पहिल्या वर्षी पास झालो. आम्हाला स्टडी रूम माहिती नव्हतं, पण स्टडी रूम जे आहे ते त्याच वेळी कळालं की आम्हाला स्टडी रूम असं असते. आणि त्यावेळी आम्हाला अजून आठवतं की बाबा ते एकाच पत्रात आम्हाला स्टडी रूम दिली आणि आमची चांगला निकाल लागलेला होता. माझा मुलगा स्वतः इंजिनिअरिंग होता, माझी मुलगी इंजिनिअरिंग झालेली आहे आणि आमची काय तशी परिस्थिती नाही आहे. तरी पण आम्ही बंडसामध्ये गेलो होतो फी कमी करायसाठी. त्यांनी एका मिनिटात सांगितलं या NK सरांच्या जावा, तुम्हाला ती कमी करून देते. आम्ही एवढेच पैसे भरा, आम्हाला ताकद आहे, बरं ठीक आहे तेवढंच तुम्हाला ऍडमिशन. असं तिने आम्हाला ऍडमिशन एका मिनिटात सही केलं, बाबा ठीक आहे तेवढेच भरा, कसे पण भरा, जमत तसं ओढीने भरा, जमत तशी द्या, पण तुम्ही घ्या ऍडमिशन. आणि माझे पोरगा इंजिनिअरिंग पास होतोय, शेवटच्या वर्षाला आहे. मुलगी पण इंजिनिअरिंग झालेली आहे. त्यामुळं आमची परिस्थिती नसताना तिने आम्हाला दोन्ही पोरं मी तिथे इंजिनिअरिंग साहेबांच्यामुळं शिकली माझी पोरं.